श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः स्वामी आले बरं का. स्वामी म्हणतात, बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव कधीच नव्हतो आणि नसणार सुद्धा. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे तो मी तुम्हाला कधीही निराश करून देणार नाही. आणि तुम्ही जे एकठात पडला आहात ना, त्या संकटातून मी तुला अलगद बाहेर काढणार आहे. तुम्ही जरी हा जो व्हिडिओ आहे हा ऑनलाईनच्या मार्फत बघत असलात तरी हा संदेश म्हणून ह्याला इग्नोर करू नका. पुढील 24 तासामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप सारा परिणाम होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे आणि हा बदल तुमच्यासाठी खूप सकारात्मक असणार आहे. तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला एकटं वाटतंय आणि भीतीसुद्धा वाटते, पण भिवू नकोस. स्वामी आई तुमच्या बरोबर आहे. स्वामी म्हणतात, माझी शांती तुझ्या बरोबर असणार आहे. तुला आजपासून एक नवीन वैभव प्राप्त होणार आहे. आज रात्री तुझ्या आयुष्यामध्ये अनपेक्षित असे चमत्कार घडतील आणि ते चमत्कार तुला खूपच योग्य दिशावरती घेऊन जाणार आहे. माझ्या लाडक्या बाळा, मी तुझी आई आहे आणि आई कधीही आपल्या बाळाला एकटं सोडत नसते. जर तुमचा देवावरती विश्वास असेल तर तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई असे टाईप करायला विसरू नका. देव म्हणतो, आपण आईला कितीही काही बोललो तरी आई कधीही रागत नसली तरी तुम्ही माझे नामस्मरण करू नका, मी नेहमी सदैव तुमच्या पाठीशीच असतो. आई आपल्या बाळावरती कधी नाराज होत नसते, ती सदैव आपल्या बाळाच्या पाठीशी उभी असते. तसेच स्वामीही कधी तुम्हाला अंतर देणार नाही. परिस्थिती कसली असू द्या, स्वामी तुमच्या बरोबर उभे राहतील. आजपर्यंत अनेक संकटं आली आणि गेलीसुद्धा, पण प्रत्येक संकटामधून तुम्हाला अलगद कोणी बाहेर काढला ह्याचा कधी विचार केला आहे का? तर स्वामींची. तुमच्यावरती संकट आलं आहे म्हणून घाबरू नका, कारण आपण केलेल्या पापाचा तो लेखाजोखा असतो. म्हणून संकट हे येणार. समुद्रामध्ये लाटा ह्या येत जात असतात, तसं सुखदुःख ही माणसाचा पाठलाग करतच असतात. म्हणून प्रत्येक लाट आली म्हणून घाबरून जायचं नाही, तर त्यातून अलगद बाहेर कसं पडता येईल ह्याचा विचार करायचा. बाळा, मला हेही माहिती की आत्तापर्यंत तुझ्या जवळच्याच लोकांनी तुला खूप दुखवलं आहे. जवळच्याच लोकांमुळे तुला खूप त्रास झाला आहे. पण आता तो त्रास ह्या क्षणापासून संपला असं समज. ज्यांनी तुला आत्तापर्यंत त्रास दिला ना, त्या सर्वांचा योग्य माप मी करणार आहे. ते एक दिवस तुझी माफी मागतील, तुझ्या येऊन पायासुद्धा पडतील. फक्त थोडासा वेळ जाऊ दे. सर्व गोष्टींचा लेखाजोखा हा इथेच होणार आहे. दुःख आलं तर सुखही येणारच आहे, हे निश्चित लक्षात ठेव. दुःख आलं म्हणून कधीही घाबरून जाऊ नकोस, तर सुख येण्याची वाट बघत राहा. आणि नशिबाची चिंता कधीच करू बसत नको, कारण नशिबामध्ये जे लिहिलं आहे ते होणारच आहे. आणि आजपासून आपलं नशीब एक नवीन वळणावरती एका नवीन अध्यायामध्ये प्रवेशसुद्धा करणार आहे. म्हणून झालं ते सोडून दे, नशिबाची चिंता करणं सोडून दे. नवीन सूर्य तुझी वाट बघत आहे. नशिबावरती रडायचं सुद्धा नाही, कारण आपलं नशीब इथून पुढं जे आहे ना ते स्वामींनी लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेव. म्हणून आत्तापासून आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही चांगलीच घडणार आहे. काही ठिकाणी काय होतं, एखादी गोष्टीची इच्छा नसूनही आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडत असते, पण त्यामागे सुद्धा काहीतरी देवाचा संकेत असतो. म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. काही वेळेस काय होतं, इच्छा असूनही माणूस बदलू शकतो. मग आपल्याला वाटतं हे माणसं आपल्या संग असं का वाटतंय, कारण हे धर्मात आणि वर्तमान काळामध्ये लिहिलेलं असतं. म्हणून त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. जे आपल्याला दुःख देतात ना, तेच आपल्या एक दिवस येऊन पाया पडणार आहे. तुम्हाला देवाकडून काही मागायची गरज नाही, कारण देवाला माहिती आहे की तुला काय पाहिजे. फक्त देव सांगतो, फक्त तू माझ्या पुढे हात जोडू नकोस. मला हात जोडायचीही गरज नाही. फक्त तुझ्या मनामध्ये शुद्ध भाव ठेव आणि तुला वेळ मिळेल तेव्हा माझं नामस्मरण कर. ह्यातच सर्व काही आलं. आपल्या स्वामींची भक्ती ही खूप साधीभोळी आहे आणि ती लवकर सर्वांना प्रसन्न होणार आहे. त्यामुळे फक्त स्वामी आईचे नामस्मरण करा, कारण आई मुलाला कधीही अंतर देत नसते. तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, ही स्वामींचरणी सदैव प्रार्थना. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. एकदा सर्वांनी संगत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.